दरवर्षी दिवाळीत या सगळ्या गोष्टी घेतल्याशिवाय दिवाळी कधीच पूर्ण होत नाही. सकाळी शरूच्या बाबा आणि शरू जाऊन मस्तपैकी डेअरीतलं दूध घेऊन आले. दूध तापवायला ठेवलं, पण काहीतरी कारण निमित्त लागताना नेहमी माझं दूध होतं जातंच. तसंच नेहमीप्रमाणे आज गेलं आणि इकडे वांग्याची भाजी टाकली होती, चहा केला होता. आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कप आणायचे अजून बाकी आहेत. दरवर्षी दिवाळीला ही खरेदी ठरलेली असते. मुलं हाताने करणार म्हणजे हा पसारा तर आलाच. आता तो पसारा उचलला, त्यानंतर लहानपणीसारखं घाबरत घाबरत टिकल्या उडवत दिवाळीची सुरुवात केली. आणि शरूचा हेअर कट करायला म्हणून आम्ही आलो होतो. तेव्हा मला भेटलाय हा गुल्लक, जो की लहानपणी आपल्या खूप फेमस होता. कुणी काही दिलं की पैसे पहिला या गुल्लकमध्ये येऊन पडायचे. दिवाळीच्या बाजारपेठा गावाकडच्या मस्त अशा छान रंगाने भरल्या होत्या. माझे पण काही कलर संपले होते, मग मी पण ते घेऊन आले. त्यानंतर मैत्रिणीसोबत येऊन काही शॉपिंग केली. ती तर वर्षभर चालू असते, पण दिवाळीतली काही खास असते. मागच्या वर्षी दिवाळीत फटाके न उडवल्यामुळे यावर्षी सगळी कसर भरून करायची आम्ही ठरवलं होतं. रात्रीच्या जेवणासाठी मी पनीरची भाजी केली होती. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.